अशी रोखून काय बघतेस माझ्याकडे? काय झालंय? तुला काय कोणी माझ्यावर लक्ष ठेवायला पाठवलंय का? सानिका मला सांग, इंद्रनील आत्ता कुठे याची काही कल्पना आहे का तुला? म्हणजे तू त्याच्या संपर्कात आहेस का? मला काय माहिती तो कुठे? त्याचा आणि माझा काही संबंध नाही. पोलिसांना तो सापडत नाही तर मला कसं माहिती असेल? जर इंद्रनील कुठे आहे तुला माहित नाही तर मग तुझ्या चेहऱ्यावर आनंद कसला आहे ग? एवढं टेन्शनचं वातावरण असताना सुद्धा तू मनात एवढी खुश का आहेस? म्हणजे मी काय आता खुशही नाही राहायचं का? एका कोपऱ्यात पडून काय रडत बसू? तुला काय माझ्या चेहऱ्यावर हसू आलेलं बघवत नाहीये का? हे बघ सानिका, प्रश्न तुझ्या हसण्याचा नाही, त्या मागच्या कारणाचा आहे. तुझी ही शांतता, हे चेहऱ्यावरचं हसू माझ्यासाठी सुखावणारं नाही तर मनात भीती निर्माण करणार आहे. सांग, तुझ्या चौकशीला मी उत्तर द्यायला बांधील नाहीये. चालते हो इथनं. ए नट्ट मोगरे, काय चालवलंस गे? आणि माझ्या सानिकावरती का संशय घेतास? तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून तुला समाधान झालं नाही का? आणि इंद्रनील बद्दल तिला काय विचारतेस? तिला काय माहिती? आई, एवढं एक काम बाकी एकदम परफेक्ट करते का ही रोज? पोलिसांसारखं यायचं आणि चौकशा करायच्या. काय ते शाने नाही, एवढा शहाणपणा करून गेलेली ना पोलिसात इंद्रनीलच्या नावावर कंप्लेंट करायला. आता आता तू शोधून आणखी मग त्याला. बघितलं कशी निघून गेली? एवढं बोललं तरी काहीच नाही बोलली. आणि मला कल्पना आहे पावसाचा जोर खूप आहे, बऱ्याच भागांमध्ये पाणी साचलंय. त्यामुळे परिस्थिती जोपर्यंत नियंत्रणामध्ये येत नाही ना तोपर्यंत जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा बंद ठेवा. मुलांच्या जीवापेक्षा दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे. शक्य असेल तिथे ऑनलाईन वर्ग चालू करा. आणि मी उद्याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येणार आहे. बोला, आज अचानक घाईघाईने ही मीटिंग घेण्याचं कारण? सर, आपण कामाचं नंतर बोलूया. आधी सांगा तुमची तब्येत कशी आहे? म्हणजे तुमचं मानसिक स्थैर्य ठीक आहे ना? माझ्या मानसिक स्थैर्याला काय झालंय? तुमच्या मुलीने शुभूशी लग्न केल्यापासून तुमचं पार्टीच्या आणि मतदारसंघाच्या कामाकडे अजिबात लक्ष नाहीये साहेब. हो, तुम्ही महत्वाच्या फाईल्सवर सह्या करायला विसरताय. अहो, कित्येक शासकीय मोठे निर्णय महिनोन महिने पेंडिंग आहेत. अहो, कार्यकर्त्यांशी होणारी भेट, त्यांच्याशी होणारं बोलणं खूप कमी झालंय. अहो, अगदी तुम्ही पार्टीच्या कोर कमिटीच्या मीटिंगसाठी सुद्धा उपस्थित नाही राहत. हे बघा, असं काही नाही आहे. माझ्या जबाबदाऱ्या मी व्यवस्थित पार पाडतोय. हां, मध्यंतरी जरा तब्येत ठीक नव्हती त्यामुळे दिरंगाई झाली असेल, एवढंच त्यामागचं कारण आहे. हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे, जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला. हो साहेब, आज आम्ही स्पष्टच बोलायला आलो आहे. कारण सध्या जी परिस्थिती बाहेर निर्माण झाली आहे ती पक्षाच्या भविष्यासाठी आणि तुमच्या स्वतःच्या राजकीय प्रतिमेसाठी अजिबात ठीक नाही आहे. साहेब, आता निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत आणि अशा वेळी तुम्हाला तुमचं अगदी 100% लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय? नाहीतर पक्षश्रेष्ठीने आम्हाला वरतून स्पष्ट ताकीद दिली आहे की साहेबांचं लक्ष नसेल तर ह्या मतदारसंघातून आपल्याला दुसरा उमेदवार उभा करावा लागेल. काय बोलताय तुम्ही? रक्ताचं पाणी करून सेवा केली पक्षाची गेली 20 वर्ष. माझ्या नावावर चालतो हा मतदारसंघ. पक्षश्रेष्ठी हा असा तडकाफडकी निर्णय कसा काय घेऊ शकतात? हे बघा साहेब, आम्ही तुमच्यापर्यंत निरोप पोहोचवण्याचं काम केलंय
आणि त्यांनी शेवटची ताकीद तुम्हाला द्यायला सांगितली, एवढंच. नाही सर, फोन नाही लागणार. ते महत्त्वाच्या कामासाठी, एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी परदेशात गेलेत. पुढचे 4 दिवस तरी ते उपलब्ध नसतील. ऐका ना, तुम्ही पक्षश्रेष्ठींना याची आठवण करून द्या की याच्या आधी भैया साहेबांकडून कामाच्या बाबतीत कुठलीही चूक झालेली नाहीये, कुठल्या गोष्टीची दिरंगाई झालेली नाहीये. आणि काही कारणास्तव असं झालं असेल, पण यापुढे तसं काही होणार नाही याची मी गॅरंटी घेतो. त्यामुळे त्यांना सांगा प्लीज, काळजी करू नका. पृथ्वीराव, आम्ही फक्त आमची ड्युटी केली. साहेबांच्या कर्तृत्वावर आणि विश्वासावर आम्हाला बिलकुल शंका नाहीये. येतो आम्ही. आई आणि शोभतही यायच्यात मला निघावं लागेल. अण्णा पण बाहेर गेलेत, बरं झालं. नाही तर त्या तिघांनी मला घराभर पावलंही टाकून दिलं नसतं. 100 प्रश्न विचारून भंडावून सोडलं असतं. मला आता गपचूप निघावं लागेल. इंद्राणी तिकडे माझी वाट बघत असेल. उगाच उशीर नको व्हायला. बाहेर आता कोणीच नाही. हीच ती संधी, लगेच निघाला हवं. सानिका, सानिका, अगं थांब. सानिका, अशी कोणालाही न सांगता कुठे निघून गेली अचानक? आणि जरा घाबरलेलीच वाटत होती. काल तिचं असं आनंदी असणं आणि आता कोणालाही न सांगता निघून जाणं, काहीतरी गडबड नक्की आहे. हे पैसे घ्या. घ्या. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची काय, मी जे तुम्हाला समजावून सांगितलंय का नाही, अगदी तसंच व्हायला पाहिजे. हा, तुम्हाला प्लॅन कळला ना? हो हो हो, नीट कळलंय. आम्ही तसंच करू. बघा, ऐन वेळेला मला कुठला पण गोंधळ गडबड चालणार नाही. तो टेम्पोवाला आला की त्याला अजिबात घाबरायचं नाही. जो प्लॅन आपला ठरलाय तो आपल्याला 100% वटवायचा आहे.